बोलव आता पोलिसांना। वहिनी 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 सॉरी सॉरी माझं चुकलं। मी खूप मोठी चूक केली वहिनी। मी परत कधीच असलं काही करणार नाही वहिनी। मला माफ करा वहिनी। पण तुम्ही ना तुम्ही मला पोलिसांकडे अजिबात देऊ नका। मला ती मुलगी आवडत नव्हती म्हणून हे सगळं केलं वहिनी। मी परत कधीच असं नाही करणार। तुम्ही मला शेवटचं यापुढे फक्त एक चूक आणि जिथून आली आहेस ना त्या गावी परत पाठवून देईन। आणि हा माझा शब्द आहे। या घराण्याच्या प्रतिष्ठेची तुला किती काळजी आहे ते दिसलंच आहे। हा विषय इथेच संपला। मारुती मामा, गोंड्यानं गंडवलं। मारुती मामा, आदित्य बाबा तुम्ही काय बोलू नका। आत्ताच्या आत्ता आम्ही हे घर सोडतोय, पण ह्या घराचं इतकी वर्ष मीठ खाल्लंय त्याला जागून सांगतो। माया पारुनी चोरी नाही केली, नाही केली। तेवढा आमच्यावर चोरीचा आळ घेऊ नका, घेऊ नका। तुम्ही मला शिक्षा द्या पण माझ्या बाला नको। मला कामावर न काढा। सॉरी। खूप छोटा शब्द आहे आणि तुमच्या मनाला ज्या वेदना झाल्यात त्याच्या तुलनेत हा शब्द खरंच खूप छोटा आहे। पण तरी मी आदित्य किर्लोस्कर तुमची मनापासून माफी मागतो। आदित्य बाबा तुम्ही असं का बोलताय? तुम्ही का माफी मागताय? कारण हा हार पारुनी चोरला नाहीये। आईला कळलंय सगळं। मारुती मामा, तुमच्या प्रामाणिकपणावर, या घराबद्दल असलेल्या तुमच्या निष्ठेबद्दल कोणाला कसलीच शंका नाहीये। आणि तुमची मुलंही असलं काही करणार नाही याची खात्री आहे। पण अनावधानाने तो हार पारूकडे सापडला। त्याबद्दल तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो। खूप गैरसमज झाला आमच्यामुळे। आदित्य बाबा तुम्ही काही बोलू नका हो। माझी पारू निर्दोष सिद्ध झाली हेच माझ्यासाठी लय आहे। आणि हे जे काही समज झालं तेवढं मनाला लावून घेऊ नका। मी तुला सांगितलं होतं ना
देव आहे. आणि मी तुला हे पण सांगत होतो की ही मोठी माणसं आहेत, त्यांची गोष्टच वेगळी असते. आपण लहान माणसं, सामान्य माणसं, आपण तिकडे लक्ष नाही द्यायचं. आणि मी तुला काय सांगितलं होतं, आपण बरं आपलं काम बरं सांगितलं होतं ना. असंच करतात ती मोठी माणसं. आपण गरीब असलो म्हणून काय झालं, कोणी बेचन टपली मारून द्यायचं असं असते होय. गणी, समधी माणसं तशी नसतात, काही चांगली माणसं बी असतात. पण जेव्हा तुझ्या चोरीचा आळ आणला होता तेव्हा कोण का नाही बोललं मध्ये, समधी गपगुमान बसली होती. देवी आईंसमोर कधी कुणी काही बोलतं का? पण मला नाही पटलं हे. गणू, मला बी वाईट वाटलंय र. पण बघ ना, शेवटी जय खऱ्याचाच झाला का नाही? पण शेवटी वाईट वाटतेच की ग तायडे. असू दे रे, तेवढ्या पुरता असतंय ते. गणी, असं समजायचं की आपल्याला एखादं वाईट सपन पडलं आणि सोडून द्यायचं. पण वाईट सपन आपल्यालाच का पडते, वाईट माणसांना का नाही पडत? इथं कुणी तसं वाईट आहे का? ज्यांनी तुझ्या चोरीचा आळ आणला होता ती माणसं कोण आहे, ती माहित आहे का तुला? नाही माहिती मला. पण ना गणू, आदित्य सरांना ना लय दुःख झालं होतं बघ. म्हणजे त्यांनी मनापासून माफी मागितली. समजा झाल्यावर गणी, माफी मागितली ना ते महत्वाचं आहे. पण ना मला ना एक गोष्ट कळना झाली, तो हार माझ्या एप्रिल मध्ये आलाच कसा? हे बाई, तू सांभाळून राहा. या मोठ्या लोकांच्या भानगडी आपल्याला काय कळत नाही ते. मी आलो वेगळं चारा घालून. अगं पडली असतीस ना म्हणून पकडलं. सावकाश. तसं मला माहित आहे माझ्या वाईटावर कोण टपलंय ते. न त्यो हार माझ्या याप्रनमध्ये कुणी घातला. भामिनी मॅडम माझ्या मागं का लागल्या असतील? की दामिनी त्या पारूच्या मागे लागली आहे ना, तेवढं बस आहे. तसंही त्या दोघींची लायकी सारखीच आहे म्हणा. तू उगाच त्यांच्या नादाला लागू नकोस. आय वंडर, आदित्य किर्लोस्कर असून त्याने मोलकरणीची माफी कशी काय मागितली? रमेश, दॅट्स द पॉइंट मामा. आता स्टेटस मेंटेन नाही करतायत, नुसते नावाला किर्लोस्कर आहेत, बाकी काही क्लास असं नाहीये. आणि ना मामा, मला एक कळत नाही, हे सगळे जण त्या नोकरांना इतकी सिंपती का देतात? जाऊ दे, सोड ना, सोडून टाकतो विषय. आणि हा, उगाच त्या प्रीतमशी जास्त पंगा घेऊ नकोस. काय उठसूट सगळ्यांसमोर त्याचा अपमान करत असतेस ग? म्हणजे एकट्यात जे काही करायचंय, जे काही बोलायचंय ते बोल. शेवटी तुझा होणारा नवरा आहे बाई. डोंट वरी मम्मा, तो माझ्या व्यवस्थित हातात आहे. किर्लोस्करांच्या दृष्टीने मी तर एक आदर्श चांगली सून आहे. त्या मूर्ख माणसांना वाटतं मी त्यांच्या मुलाला सुधरवतीये. बिचारे. आय अग्री. पण चुकून एखाद वेळेस घरात काहीतरी ओकला तर? आणि तुला काय वाटतं ते सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतील? मम्मा, त्यांच्या दृष्टीने हा मुलगा एक वाया गेलेला मुलगा आहे आणि मी एक बिचारी होणारी सून. सो फॉरगेट इट. यार, क्लायंट्स पण ना रात्री अपरात्री कधीही फोन करतात.
एक मिनिट हा मम्मा. तुला अक्कल नाहीये, हे सतत कशाला सिद्ध करत असतोस तू? तुला एकदा सांगितलं ना आपल्यात आता काहीच नाहीये, मला फोन करत जाऊ नकोस म्हणून. ती आता फोन आणि डोंट यू डेअर अँड कॉल मी अगेन, कळलं ना मूर्ख. मिहीर होता. मम्मा ते Just shut up. तुला सांगितलं होतं ना त्याच्याबरोबर बोलायचं नाही म्हणून. यार प्लीज मम्मा, मी ऑलरेडी ब्रेकअप केलंय, तेवढी अक्कल आहे मला. डोंट वरी, काही होणार नाही. तसं पण तो इंडिया सोडून चाललाय आता कायमचा. चल मी माझ्या फ्रेंड सोबत जाऊन थोडं चिल करून येते. तसं इथे अहिल्यादेवी मला लग्नानंतर काही फ्रीकआउट करून देणार नाही. काय रोज रोज किती अन्न वाया जातं, कळत कसं नाही या माणसांना. सावित्री आत्या, राग अजून गेला नाही वाटतं. ते झालं ते इसरा आता. भारू, हे सगळं कोणी केलं ते माहितीये मला. कोणी? दामिनी मॅडम. त्यांनीच तो हार ना तुझ्या ऍप्रन मध्ये टाकला असेल, मला खात्री आहे. अगं हसायला काय झालं? अगं खरं सांगते, इतकी वर्ष ओळखते त्यांना, त्यांनीच केलं असेल हे. मला माहित आहे समजा. मग इतकं हलक्यात का घेतेस? सावित्री आत्या, कसं झालं, काय झालं, कुणी केलं त्यापेक्षा ना हे समजा देवी आईंनी शोधून काढलंय हे महत्वाचं आहे. देवी आईंपासनं काय बी लपून राहत नाही बघा. आता लवकरच अजून एका माणसाचं खरं रूप देवी आईंसमोर येणार आहे. किती विचित्र वागतात ना दामिनी मॅडम. रोज आपलं सांगतात, हे करा ते करा, जेवत मात्र नाही. किती जेवण शिल्लक आहे बघ. लईच शिल्लक राहिलंय का हो? हो. भारू, आपण एक काम करूया, हे सगळं जेवण आहे ना बाहेर घेऊन जाऊया आणि कुठल्या तरी गरजू भुकेल्या माणसांना देऊया. चालेल, तुम्ही बांधून द्या, मी देऊन येते. तू सावित्री आत्या, अहो ते बाहेर रस्त्यावर नाही तर देवळाच्या बाहेर बसली असतील ना गरजू माणसं, त्यांना देऊन येते. आणि त्यांचं जे काही बी पुण्य असेल ना ते या घरच्या माणसांना मिळू दे. तुला नकोय पुण्य? सावित्री आत्या, या घराला मिळालं म्हणजेच मला मिळालं. कायम दुसऱ्यांचा विचार. बरं, हे सगळं जेवण आहे ना मी तुला डब्यात भरून देते. हा हा नाही, श्रीकांत, कसला विचार करतोयस? इतक्या वर्षानंतर सुद्धा तुझी ती नजर अजून कमी नाही झाली. कशाबद्दल बोलतोयस? अगं तुझी ती पारखी नजर, ज्या पद्धतीने तू खरा चोर शोधून काढलास, मला क्षणभर ना शेरलॉक होम्सची आठवण झाली. श्रीकांत, पुरे आता. अगं खरंच 2 मिनिटं मलाही काही कळलं नाही, पण तू कमालीची शांत होतीस. ग्रेट. पण दामिनी म्हणजे असं का वागली असेल ती? कधी कधी मूर्खपणा करते ती, पण हे जरा अति होते असं नाही वाटत आहे तुला? एका निष्पाप मुलीवर चोरीचा आळ. पारूचा स्वाभिमान, मारुतीने आपल्या घरासाठी केलेले कष्ट, कशाचाच विचार नाही केला तिनं. श्रीकांत, तू नको एवढा विचार करूस. का नको करू अहिल्या?
पारू आणि मारुतीच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा विचार कर ना. आणि जर का काही वाईट झालं असतं तर आपण स्वतःला कधीही माफ नसतो करू शकलो. श्रीकांत, आजपर्यंत आपल्यामुळे कुठल्याही निष्पाप माणसावर अन्याय झालाय का? नाही ना. इथून पुढेही नाही होणार. आणि राहता राहिला प्रश्न दामिनीचा, तर तिला मी चांगलंच ओळखून आहे. फक्त मोहनकडे बघून मी शांत आहे. आणि तू म्हणालास ते खरंय. आजची गोष्ट खरंच मोठी होती. तिने अजून एक चूक जरी केली ना तर. श्रीकांत, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली? कुठली? ह्या सगळ्या प्रकरणात दिशा अतिशय समंजस वागली. खरंच कौतुक आहे त्या मुलीचं. चांगली मुलगी आहे. अरे, ती आदित्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये त्याला मदत सुद्धा करते. मला वाटतं प्रीतम इज लकी. हो ना? खरंय. शेवटी तुझी निवड आहे ती. आणि मला खात्री आहे आपल्या आदित्यसाठी सुद्धा लाखात एक मुलगी शोधशील तू. दिशा, काय म्हणतोय तुझा हाय क्लास बिझनेसमॅन फियांसे? आता काही प्रॉब्लेम नाहीये ना तुमच्यात? आलीच प्रॉब्लेम. असू द्या असू द्या. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. देव तुमचं कल्याण करू. झालं आता. डेअरिंग आहे तुझ्यात. सकाळी घरात हार चोरण्याचा प्रयत्न केलास आणि आता बंगल्यातलं जेवण चोरून इथे लोकांमध्ये वाटतेस तू. दुसऱ्यांच्या पैशांवर पुण्य कमवतेस. सो चीप. तुला माहितीये तुझी पण लायकी नाही अशीच रस्त्यावर राहण्याची. पण नशिबानं बंगल्यात आली असती. ओ मॅडम, काय बोलताय तुम्ही? आणि माझ्या दाढीने हार वगैरे काय चोरला नव्हता, हे सिद्ध झालंय. कनी गप्पा बसतोस का? मोठ्या आहेत ना त्या. लहान आहेत त्यो. एक डाव माफ करा. चल. हॅलो स्वीटू, स्वीट हार्ट. झालं बोलून? काय म्हणजे स्वतःची लायकी नसताना दुसऱ्यांची लायकी काढायला मजा येते ना तुला? काय संबंध आहे तुझा पारूचा अपमान करायचा? तू खायला प्यायला देतेस तिला? काय संबंध काय तुझा, सांग ना. झालं? तुकरट मुलीसाठी तू मला एवढं का बोलतोस? एंड एनीवे, अशा लो स्टँडर्ड चीप लोकांची फ्रेंडशिपच का ठेवायची तुला? वेकअप प्रीतम, प्लीज सुधार स्वतःला. सुधारायची गरज ना तुला आहे दिशा. मी जो आहे जसा आहे कमाल आहे. आणि मी जे काय करतो ते माझ्या लाईफचं करतो, कळतंय का? नाही पण तू बघ, उद्या सकाळी 10:30 पर्यंत वाट बघ. मग तुला कळेल कोण बिघडणार आहे आणि कोण सुधारणार आहे ते. काय करणार आहेस रे असं तू एका रात्रीत? नाही, एका रात्रीत कोणी लूजर असा सुपरमॅन नाही होऊ शकत. हो, लूजर ते उद्या कळेलच. ब्लास्ट करणार ना तुझ्या लाईफ मध्ये मी. तू तुझी अख्खी आयडेंटिटी विसरून जाशील. तुझी ओळख, तुझं अस्तित्व सगळ्याची अशी राख होईल. I like it.
भेटू उद्या 10:30 वाजता. वेळ चुकवायची नाही. बाय.